सोलापूर शहरातील अनेक मिळकतदारांनी गुंठेवारी अंतर्गत नोटरी करून खरेदी केली आहे। अशा गुंठेवारीतील मालक आणि खरेदीदारांमध्ये समन्वय असेल तर त्यांनी सातबारा उतार्यावर नाव नोंदणीसाठी सहनिबंधकांकडे अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। सोलापूर शहरात गुंठेवारीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे। गुंठेवारी अंतर्गत काही मिळकतदारांनी नोटरी करून मिळकत खरेदी केली असल्याचे प्रकरणे आहेत। नोटरीवर खरेदी केल्याने त्यांना सातबारा मिळत नव्हता, परिणामी सातबारा नसल्याने त्यांना कर्जही मिळत नाही। त्याचबरोबर सोलापूर महापालिकेला आवश्यक कर उपलब्ध होत नाही। त्यामुळे आता नोटरी खरेदी केलेल्या खरेदीदार आणि मालक यांनी समन्वयातून सहनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल करावा। चुकीचे मुद्रांक शुल्क अशा स्वरूपाचा अर्ज दाखल करता येईल। एकूण गुंठेवारी प्रकरणातील काही जणांना याचा लाभ मिळू शकणार आहे। सोलापुरातील शहर, उत्तर आणि दक्षिण सोलापूरमध्ये गुंठेवारीची अनेक प्रकरणे आढळून येतात। यासाठी यापूर्वी शिबिरेही आयोजित केली होती। त्यापैकी ज्या नोटरीचे मालक आणि खरेदीदार नोंदणी अर्जासाठी तयार आहेत त्यांना सहनिबंधकाकडे अर्ज करता येणार आहे। नंतर आपण जेव्हा कॅम्प घेतले तेव्हाच लक्षात आलं की बहुसंख्य लोकांचा जो अडचण आहे की त्यांचे व्यवहार नोटरीवर झाले आणि त्यांचं सातबारा नाव आलेलंच नाही। मग आता आम्ही त्यांचे जे JDR आहे त्यांच्याशी पोलीस साहेब त्यांची चर्चा केली, तर त्यात अशी प्रक्रिया आहे की ज्यांचं म्हणजे सातबाऱ्यावर ज्याचं नाव आहे तो आणि आता ज्याला नोटरी वगैरे केली ते दोघं पण रेडी आहे, तर त्याच्या जे काय ज्या काळामध्ये तो नोकरीचा व्यवहार झाला ते घ्यायचं, त्या काळातलं मग ते त्यांचा अर्ज दाखल करायचा JDR सहनिबंध त्यांच्या कार्यालयात दाखल करायचं प्रकरण, त्याची कॉपी आमच्याकडे आणून घ्यायची। त्यानंतर त्यावेळेस ते चुकीचे मुद्रांक शुल्क अर्ज, चुमूशू असं म्हणतात, चुकीचे मुद्रांक शुल्क अर्ज आणि प्रतिज्ञापत्र त्यांना दाखल करायला लागतं त्यांच्या कार्यालयात। ते कॅल्क्युलेट करतात, ती रक्कम भरली त्यानंतर मग ते त्यांच्या सब रजिस्टरला आदेश देणार आणि मग तो व्यवहार आपल्या ह्याच्यावर येणार, त्याला ते रजिस्टर्ड व्यवहार होणार आणि त्यानंतर मग फेरफार करून ते सातबाऱ्यावर आले। त्यामुळे किमान आपले जे उर्वरित लोक आहेत त्याच्यामध्ये किमान मालक आणि जमीन घेतली ते जे रेडी आहे त्यांचा तरी एक प्रश्न आपल्याला सोडवते। त्यासाठी आता आम्ही आज हे करतोय, त्याच्या नगरसेवकांना सुद्धा मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक जे असतील तर त्यांना त्याच्या अर्ज भरून घेऊन म्हणजे ह्यात सुरुवात पहिल्यांदा JDR ऑफिस आहे त्याच्याकडं अर्ज सबमिट केल्यापासून होईल आणि त्यानंतर मग त्यांनी एकदा मंजुरी दिली त्यानंतर रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट तयार होईल, त्याच्या आधारे मग फेरफार झाले की सातबारा आला की मग परत गुंठेवारीचा अर्ज दाखल करणे, मोजणी करणे। मग बऱ्याचशा लोकांचं जे विषय आणलेले आहे त्यातले आता बऱ्याच वेळा काय लोकांनी दोन असे कॉम्प्लिकेटेड विषय आहेत, त्यात जे किमान मालक आणि जमीन मालक आणि जमीन विक्री घेतलेला माणूस आहे त्यांचे तरी प्रश्न मार्गी लागले।